हॅलो, गुड इव्हनिंग. आज आपण मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं की स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ द आय आणि जनरेशन ऑफ द इमेज. तसं आपण आजच्या लेक्चरमध्ये स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ द इयर अँड जनरेशन ऑफ द ऑडिटरी वेव्ह ऑर ऑडिटरी सिग्नल हे आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. तसंच आपण त्याच्यामध्ये सम डिसऑर्डर्स ऑफ द ब्रेन अँड नर्वस टिश्यू हे सुद्धा आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. हॅलो, गुड इव्हनिंग. आपण आपल्या चॅप्टरमधला कंट्रोल अँड कोऑर्डिनेशनमधला जो शेवटचा रिसेप्टर्सचा टॉपिक आहे दॅट इज इयर. आपण काल पाहिला आय, आता इयर आहे. ॲक्च्युली मला ही डायग्राम काढण्याचा कंटाळा आला आहे, त्यामुळे मी डायग्राम तुम्हाला डायरेक्टली पुस्तकातून दाखवतो आहे. थोडीशी कॉम्प्लिकेटेडसुद्धा डायग्राम आहे. शक्यतो ही डायग्राम तुम्हाला काढायला येत नाही, पण त्याच्यावरती क्वेश्चन SAQ शॉर्ट आन्सर क्वेश्चन 3 or 4 मार्क्सचा तुम्हाला विचारला जाऊ शकतो. ह्याचं स्ट्रक्चर बघूयात. लेफ्टपासून सुरुवात करायची आहे. हा आहे आपला इयर. हा आहे एक्सटर्नल इयर, त्यालाच म्हणतात इयर पिना किंवा ऑरिकल. ओके, आपला हा जो इयर आहे, इयरचे 3 पार्ट पडतात. इथून इतका जो आहे दॅट इज एक्सटर्नल इयर. हा जो पार्ट आहे मधला दिस इज मिडल इयर, आणि हा जो सर्क्युलर दिसतोय दॅट इज इंटरनल इयर. आधी एक्सटर्नल इयर बघू. एक्सटर्नल इयरमध्ये आहे जो आपला कान असतो बाहेरून जो दिसतो दॅट इज नोन ॲज इयर पिना, ऑल्सो नोन ॲज ऑरिकल. आणि खालचा जो पार्ट आहे त्याला आपण म्हणतो इयर लोब. याचा आकार असा असतो की ज्या वेव्ज येतात, साऊंड वेव्ज, त्या इकडून तिकडून जमा होऊन बरोबर ह्या कॅनलमधून म्हणजेच ऑडिटरी कॅनलमधून कानामध्ये जातात. या डायरेक्शनने कानामध्ये जातात. कानामध्ये गेल्याच्या नंतर तिथे कानाचा एक पडदा असतो. त्या पडद्याला म्हणतात इयर ड्रम किंवा टिम्पॅनिक मेम्ब्रेन. या टिम्पॅनिक मेम्ब्रेनपर्यंत एक्सटर्नल इयर म्हणजेच इयर पिना प्लस इयर कॅनाल किंवा ऑडिटरी कॅनाल प्लस टिम्पॅनिक मेम्ब्रेन इज नोन ॲज एक्सटर्नल इयर. आता मिडल इयर काय असतो, तर मिडल इयर म्हणजे एक त्या कानाच्या आतमध्ये एक रिकामी कॅव्हिटी आहे. हे बोन्स आहेत बाजूला. हे स्कल बोन आहे. ओके, हे खाली मॅन्डिबल बोन आहे. ओके, मॅक्झिला बोन आहे. आणि ह्या वेगवेगळ्या बोन्सच्या आतमध्ये सेंटरला एक रिकामी कॅव्हिटी आहे. त्या कॅव्हिटीला म्हणतात टिम्पॅनिक कॅव्हिटी किंवा मिडल इयर. या मिडल इयरमध्ये काय असतं, तर टिम्पॅनिक मेम्ब्रेनचा आतला पार्ट आणि 3 छोटे छोटे बोन्स असतात, त्यांना म्हणतात इयर ऑसिकल्स. ते बोन्स बाहेरून आतमध्ये या सिक्वेन्सने असतात, मॅलियस, इंकस आणि स्टेपिस. मॅलियसचा जो आहे, मॅलियस हा या टिम्पॅनिक मेम्ब्रेनला आतल्या बाजूने त्याचा एक पार्ट हँडलसारखा अटॅच्ड असतो. नंतर थोडंसं वर गेलेला आहे आणि त्याच्या बाजूला एक असा कर्व झालेला इंकस नावाचा बोन आहे. आणि सगळ्यात शेवटी असा स्टेपसारखा एक असा सी शेप्ड आणि त्याला पुढून असा एक पाय असल्यासारखा स्टेपसारखा असतो, त्याला आपण स्टेपिस बोन असं म्हणतो. हा झाला आपला मिडल इयर. या मिडल इयरमध्ये काय असतं, तर तिथे असते एअर. इथं एअर काय असते, ज्या वेळेला बाहेरून एक्सटर्नल इयरमधून जी हवा येते त्याच्यावरती ॲटमॉस्फेरिक प्रेशरचा दबाव असतो आणि टिम्पॅनिक मेम्ब्रेन त्या प्रेशरमुळे फुटू शकतो. तर ते होऊ नये म्हणून आतूनसुद्धा त्याला तितक्याच प्रेशरची एअर दिली जाते आणि टिम्पॅनिक मेम्ब्रेनला फुटण्यापासून वाचवलं जातं. ते करण्यासाठी त्याला आतून एक ट्यूब असते, त्याचं नाव असतं ऑडिटरी ट्यूब किंवा युस्टॅशियन ट्यूब. आपण ज्यावेळेस नाकातून हवा घेतो तेव्हा नाकातून हवा आत आल्याच्या नंतर नेझोफॅरिंग्स असतो. त्या नेझोफॅरिंग्समध्ये ही ट्यूब ओपन होते. तिथून ती हवा आतमध्ये जाते आणि मिडल इयरमध्ये जाते. त्यामुळे काय होतं की जी हवा कानातून आत येते आहे तीच हवा आपल्या नाकातून पण आत येऊन मिडल इयरमध्ये येते. त्यामुळे टिम्पॅनिक मेम्ब्रेन जे की खूप थिन आहे त्याच्यावरती दोन्ही साईडने इक्वल प्रेशर असतं, इक्वल अँड अपोजिट प्रेशर. त्यामुळे इयर ड्रमला किंवा टिम्पॅनिक मेम्ब्रेनला काही त्रास होत नाही. पण जर सर्दी झाली किंवा ही ट्यूब जर ब्लॉक झाली तर इकडून हवा येण्याचं बंद होतं, त्यामुळे इकडचा प्रेशर वाढतो
आणि त्या सिच्युएशनमध्ये सर्दीच्या काळामध्ये जर कानावरती काही आघात झाला तर टिम्पॅनिक मेम्ब्रेन हा रप्चर होऊ शकतो किंवा फुटू शकतो आणि बहिरेपणा येऊ शकतो. ओके, इंटरनल इयरकडे जाण्याच्या आधी आपण एक्सटर्नल इयर आणि मिडल इयरचं फंक्शन समजावून घेऊ. एक्सटर्नल इयरचं काम सोपं आहे. टू कलेक्ट द साऊंड वेव्ज अँड ट्रान्समिट देम थ्रू द इयर कॅनल टू द टिम्पॅनिक मेम्ब्रेन. What is the function of tympanic membrane? To vibrate with respect to the sound waves received by the external ear. आता what is the function of middle ear? हे जे ऑसिकल्स आहेत ते टिम्पॅनिक मेम्ब्रेनला मॅलियस अटॅच्ड आहे, मॅलियसला इनकस अटॅच आहे, इनकसला स्टेपिस अटॅच्ड आहे आणि हा स्टेपिस जो आहे तो इंटरनल इयरला अटॅच आहे. इंटरनल इयरच्या आतमध्ये नर्व आहे, वेस्टिब्युलर नर्व आणि कॉक्लिअर नर्व मिळून वेस्टिब्युलो कॉक्लिअर और ऑडिटरी नर्व बनते, क्रेनियल नर्व नंबर 8. इथपर्यंत ते साऊंड वेव्ज आपल्याला पोचायचे आहेत आणि त्या आलेल्या आहेत बारीक स्वरूपामध्ये. मॅलियस, इंकस आणि स्टेपिस हे काय करतात, त्या साऊंड वेव्जला ॲम्प्लिफाय करतात आणि त्यांच्या व्हायब्रेशनमुळे काय होतं की ते साऊंड वेव्ज थेट इंटरनल इयरपर्यंत पोहोचवल्या जातात. सो दिस इज द फंक्शन ऑफ मिडल इयर. एक्सटेशन ट्यूबचं फंक्शन तुम्हाला सांगितलं, टू मेंटेन द इक्वल अँड अपोजिट प्रेशर ऑन द बोथ साइड्स ऑफ द टिम्पॅनिक मेम्ब्रेन. ओके, ठीक आहे. बाकी मिडल इयरमध्ये एअर असते. एक्सटर्नल इयरमध्ये ॲडिशनली काही ग्लँड्स असतात, त्यांना म्हणतात सेरुमेन ग्लँड्स. ह्या ग्लँड्स काय करतात की एक्सटर्नल इयरमध्ये एक मॉइस्ट एन्व्हायरमेंट ठेवतात, त्यामुळे जे काही फॉरेन बॉडी पार्टिकल, डस्ट, इन्सेक्ट्स येतील ते त्याच्यामध्ये कॅच केले जातात आणि ते इयर ड्रमपर्यंत जाऊन इयर ड्रमला डॅमेज करू शकत नाहीत. ओके, आता आपण एक्सटर्नल इयर झाला इथपर्यंत. हा झाला टिम्पॅनिक मेम्ब्रेन. व्हॉट इज टिम्पॅनिक मेम्ब्रेन? इट इज मेड ऑफ कार्टिलेज आणि त्याच्यावरती बाहेरच्या बाजूने स्किनचा लेअर आहे तर आतल्या बाजूने म्युकोसचा लेअर आहे. ओके, आणि त्यामुळे टिम्पॅनिक मेम्ब्रेन जो आहे तो खूप थिन आणि डेलिकेट असतो आणि तो व्हायब्रेट होऊ शकतो आणि साऊंड वेव्जला तो बोनकडे ढकलू शकतो, ॲम्प्लिफाय करू शकतो. झालं, मिडल इयर झालं. आता इंटरनल इयर. इंटरनल इयर हा टेम्पोरल बोनमधला एक पार्ट आहे. त्याच्या आतमध्ये 2 पार्ट पडतात. हे आहेत सेमी सर्क्युलर कॅनल्स. ओके, आणि हे आहे कॉक्लिया. ओके, आणि त्यांच्यापासून निघते वेस्टिब्युलर अँड कॉक्लिअर नर्व, त्याला आपण म्हणतो वेस्टिब्युलो कॉक्लिअर नर्व, क्रेनियल नर्व नंबर 8. ही नर्व ऑडिटरी कॉर्टेक्स इन द टेम्पोरल लोब ऑफ द ब्रेन इथे जाते आणि तिथे जाऊन ते हिअरिंगचे सेन्सेशन पोचवते, त्यामुळे आपल्याला ऐकायला येतं. हे जे स्ट्रक्चर आहे इंटरनल इयरचं ते आपण थोडं डिटेलमध्ये बघूयात. बघा, हा इयर आहे, इयरमधलं हे जे स्ट्रक्चर आहे ते आपण थोडंसं इथे डिटेलमध्ये बघतो. हे बघा, हे जे त्याचा 2 पार्ट झाले, सोपं करूयात आपण जरा याला. हे आहेत सेमी सर्क्युलर कॅनाल. बघा, सेमी सर्क्युलर म्हणजे अर्धगोलाकार, कॅनाल्स म्हणजे ट्यूब्स, आणि दुसरा पार्ट आहे कॉक्लिया. कॉक्लिया जो आहे तो असा सर्क्युलर जिलेबीसारखा असा पार्ट आहे, त्याला म्हणतात कॉक्लिया. ओके, त्यानंतर त्याला तो जो कॉक्लिया आहे तो असा राऊंड आहे, म्हणून त्याचंच नाव आहे लॅबिरिंथ. ते लॅबिरिंथ जे आहे ते 2 प्रकारचं असतं. जे बाहेरचं असतं त्याला म्हणतात बोनी लॅबिरिंथ, ते नाव इथं दिलेलं नाही आहे. हा जो आहे तो आहे बोनी लॅबिरिंथ. सॉरी, हे बघा इथे, दिस इज द बोनी लॅबिरिंथ. ओके, जो बाहेरचा आवरण येतो आणि त्याच्या आतमध्ये आहे मेम्ब्रेनस लॅबिरिंथ. सो आतली लायनिंग जी आहे दॅट इज मेम्ब्रेनस लॅबिरिंथ. ओके, ह्या ज्या सेमी सर्क्युलर कॅनल्स आहेत या 3 प्रकारच्या असतात. ही आहे अँटेरियर म्हणजे पुढची, ही आहे पोस्टेरियर म्हणजे मागची, आणि ही आहे लॅटरल म्हणजे साईडची. तुम्हाला एक लक्षात आलं असेल की ही एक 3D स्ट्रक्चर आहे. एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस अँड झेड ॲक्सिस अशा 3 ॲक्सिसमध्ये हे सेमी सर्क्युलर कॅनल्स आहेत. मग या सेमी सर्क्युलर कॅनल्सची अशी स्पेसिफिक रचना का बरं आहे आणि त्यांचं काय फंक्शन आहे ते आपण शॉर्टमध्ये बघूयात. या बोनी लॅबिरिंथच्या आतमध्ये जो मेम्ब्रेनस लॅबिरिंथ आहे त्या मेम्ब्रेनस लॅबिरिंथच्या आतमध्ये एक लिक्विड असतं. त्या लिक्विडला म्हणतात एंडोलिम्फ, आणि ते एंडोलिम्फ एका सॅकमधून येतं जी साईडला अटॅच असते. त्या सॅकला म्हणतात एंडोलिम्फॅटिक सॅक. प्रत्येक
सेमीसर्क्युलर कॅनल ही एंडला थोडीशी फुगलेली असते. हा जो फुगवटा आहे त्या सेमीसर्क्युलर कॅनलचा, त्या फुगवट्याला म्हणायचं ॲम्पुला ऑफ सेमीसर्क्युलर कॅनल. मग त्याला किती ॲम्पुला असतील? 1, 2 आणि 3 ॲम्पुला ऑफ द सेमीसर्क्युलर कॅनल्स. ह्या प्रत्येक सेमीसर्क्युलर कॅनलचं फंक्शन आहे की आपल्या हेडची ज्यावेळेस काही मूवमेंट होईल विथ रिस्पेक्ट टू ग्रॅव्हिटी, त्यावेळेस त्या आपल्या हेडला राईट आणि लेफ्ट इयर मिळून समांतर ठेवणे, जमिनीला समांतर ठेवणे, हे काम या सेमीसर्क्युलर कॅनल्समध्ये होतं. मग बघा, राईट साईडला 3 सेमीसर्क्युलर कॅनल्स आणि लेफ्ट इयरमध्ये पण 3 सेमीसर्क्युलर कॅनल्स, असे दोन्ही मिळून आपल्या हेडला समांतर ठेवण्याचं काम करतात. आणि ते तिन्ही ॲक्सिसमध्ये, एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस आणि झेड ॲक्सिस, या तिन्ही ॲक्सिसमध्ये ते काम करतात. तसं करण्यासाठी त्यांना काहीतरी रिसेप्टर्सची आवश्यकता लागेल. म्हणजे इयरला कळलं पाहिजे की आपल्या हेडची पोझिशन ग्रॅव्हिटीच्या तुलनेमध्ये कशी आहे. म्हणून त्या प्रत्येक ॲम्पुलामध्ये, ॲम्पुला ऑफ सेमीसर्क्युलर कॅनलमध्ये एक रिसेप्टर ऑर्गन असतो हेअर सेल्सपासून बनलेला, त्याला आपण म्हणतो क्रिस्टा. ओके. सो जर आपल्याकडे 3 सेमीसर्क्युलर कॅनल्स असतील आणि 3 ॲम्पुला ऑफ सेमीसर्क्युलर कॅनल्स असतील, तर आपल्याकडे क्रिस्टा म्हणजेच रिसेप्टर्स ऑर्गन्स फॉर द बॅलन्स ऑफ द हेड हे किती असतील? 3 असतील इन इच इयर. प्रत्येक कानामध्ये 3. मग हेडची पोझिशन एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस आणि झेड ॲक्सिसमध्ये कशी बदलते, त्याच्यानुसार ह्या सेमीसर्क्युलर कॅनल्समध्ये मूवमेंट होते आणि ते आपल्या हेड पोझिशनला करेक्ट करतात. हे त्या सेमीसर्क्युलर कॅनल्सचं फंक्शन आहे. सेमीसर्क्युलर कॅनल्स च्या जे क्रिस्टा आहेत, ते क्रिस्टा हे डायनॅमिक बॅलन्सचे काम करतात. क्रिस्टा आर यूज्ड फॉर द डायनॅमिक बॅलन्स. म्हणजे आपण ज्या वेळेस हेडची मूवमेंट करतो आहेत, म्हणजे आपण चालतो आहोत, त्यावेळेला आपल्या हेडची मूवमेंट कशी खालीवर होते किंवा साईडला होते किंवा तिरपी होते, त्याचं जे फंक्शन आहे ते क्रिस्टा बघतं. ठीक आहे. त्यानंतर आता बघूया की आपलं कॉक्लिया, ज्या ठिकाणी या 3 सेमीसर्क्युलर कॅनल्स एकत्र येतात त्या पार्टला म्हणायचं युट्रिकल. ओके. आणि ज्या ठिकाणी कॉक्लिया आणि सेमीसर्क्युलर कॅनलचा युट्रिकल यांचं मिक्सिंग होतं त्या पार्टला म्हणायचं व्हेस्टिब्यूल. ओके. नंतर ज्या ठिकाणी हे कॉक्लियाचा पार्ट, हा कॉक्लियाचा जो एंड आहे त्याला म्हणायचं सॅक्यूल, सेमीसर्क्युलर कॅनलचा जो एंड आहे त्याला म्हणायचं युट्रिकल, आणि दोघांचा जो मिक्सचर आहे दॅट इज त्याला म्हणायचं व्हेस्टिब्यूल. या व्हेस्टिब्यूलच्या आतमध्ये आणखी 2 रिसेप्टर्स असतात. एक, वन इज द मॅक्युला ऑफ युट्रिकल, अदर इज द मॅक्युला ऑफ सॅक्यूल. असे त्याच्याकडे 2 मॅक्युला असतात. हे जे 2 मॅक्युला आहेत हे आपल्या स्टॅटिक बॅलन्स किंवा लिनियर बॅलन्सचं काम करतात. स्टॅटिक बॅलन्स म्हणजे ज्या वेळेस आपण एका जागी शांत बसलेलो आहोत त्यावेळेस आपल्या हेडच्या पोझिशन और इक्विलिब्रियमचं काम हे मॅक्युला करतात, आणि ज्या वेळेस आपण मूवमेंटमध्ये आहोत त्यावेळेस आपल्या हेडच्या इक्विलिब्रियमचं काम हे क्रिस्टा करतात. ओके. 3 क्रिस्टा अँड 2 मॅक्युली इन राईट अँड लेफ्ट इयर इच. हे कॉक्लिया जे आहे, हे कॉक्लिया असे सर्क्युलर आहेत, राऊंड 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 वेटोळे आहेत. कॉक्लियाच्या आतमध्ये डक्ट असते. ह्याचा ज्या वेळेस आपण ह्याच्यामध्ये एक आहे ओव्हल डक्ट आणि ओव्हल विंडो, आणि दुसरे आहे टिम्पॅनिक मेम्ब्रेन इन द राऊंड विंडो. या ठिकाणी ह्या राऊंड विंडोला तो स्टेपिस जो आहे तो अटॅच असतो. बघा या ठिकाणी दिसत आहे स्टेपिस कुठे अटॅच्ड आहे, या ठिकाणी तो स्टेपिस अटॅच्ड आहे, आणि तो इथून ते आपल्याला व्हायब्रेशन्स जे एक्सटर्नल इयरमधून आले, टिम्पॅनिक मेम्ब्रेन आणि मायलेसिंकस आणि स्टेपिसमधून आलेले व्हायब्रेशन्स और साऊंड वेव्स हा या विंडोमधून आत जातो, आणि ह्याच्या आतमध्ये ते साऊंड जो आहे, साऊंड वेव्ह जी आहे ती फिरते, अशी गोल गोल फिरते. ह्याचा आपण ज्या वेळेला असा क्रॉस सेक्शन घेऊ, तो क्रॉस सेक्शन कसा दिसेल ते आपल्याला या ठिकाणी दिसतं. त्या
कॉक्लियाचा क्रॉस सेक्शन घेतल्याच्या नंतर तुम्हाला माहिती आहे की बाजू बाहेरचा जो आहे तो आहे बोनी लॅबिरिंथ आणि आतला जो आहे तो आहे मेम्ब्रेनस लॅबिरिंथ. बोनी लॅबिरिंथ, ओके, बोनचा आपण क्रॉस सेक्शन घेतलं. या ठिकाणी तुम्हाला दिसतंय की 1, 2 आणि 3 या ठिकाणी कॅनल्स आहेत आणि त्यांना सेपरेट करणारे 1 आणि 2 असे 2 मेम्ब्रेन्स आहेत. जो हा मेम्ब्रेन आहे, ओके, दिस इज नोन ॲज रेसनर्स मेम्ब्रेन. ते मी तुम्हाला या ठिकाणी लिहून दाखवतो. रेसनर्स मेम्ब्रेन, ओके, आणि हा या ठिकाणी असतो, तो या 2 ट्यूब कॅनल्सला सेपरेट करतो. आणि हा आहे बेसिलर मेम्ब्रेन, तो या 2 कॅनल्सला सेपरेट करतो. हा जो वेस्टिब्युलर कॅनल नाव दिलेला आहे त्याला म्हणायचं स्कॅला वेस्टिब्युली म्हणजेच वेस्टिब्युलर कॅनल. जो कॉक्लिअर डक्ट म्हणून नाव दिलेलं आहे दॅट इज स्कॅला मीडिया म्हणजे मिडल कॅनल. आणि खालचा जो दिलेला आहे टिम्पॅनिक कॅनल दॅट इज स्कॅला टिम्पॅनी और टिम्पॅनिक कॅनल. या टिम्पॅनिक कॅनलमधून ते व्हायब्रेशन्स इथून येतात बघा, इथून शिरतात आणि ते जातात टिम्पॅनिक कॅनलमध्ये. टिम्पॅनिक कॅनलमधून जातात वेस्टिब्युलर कॅनलमध्ये. वेस्टिब्युलर कॅनलमधून हा मेम्ब्रेन व्हायब्रेट होतो. मेम्ब्रेन व्हायब्रेट झाला की ते जातात कॉक्लिअर डक्ट म्हणजेच स्कॅला मीडियामध्ये. तिथून गेल्याच्या नंतर तो बेसिलर मेम्ब्रेन व्हायब्रेट होतो आणि त्या बेसिलर मेम्ब्रेनवरती इथं त्यांनी आता खूपच बारीक दाखवलं आहे पण त्या ठिकाणी काही हेअर सेल्स असतात, ते स्टिम्युलेट होतात आणि आपल्या इयरमध्ये एक नर्व इम्पल्स तयार होतो आणि तो पुढे ऑडिटरी कॅनलमध्ये ऑडिटरी नर्वमध्ये जातो. स्कॅला वेस्टिब्युली म्हणजेच वेस्टिब्युलर कॅनल आणि स्कॅला टिम्पॅनी म्हणजेच टिम्पॅनिक कॅनल यांच्या आतमध्ये जो लिम्फ आहे किंवा जो लिक्विड आहे त्या लिक्विडला म्हणतात पेरिलिम्फ. आणि जो स्कॅला मीडिया आहे किंवा कॉक्लिअर डक्ट आहे त्याच्या आतमध्ये जे लिक्विड आहे त्या लिक्विडला म्हणतात एंडोलिम्फ. ओके, एंडोलिम्फ म्हणजे आतला जो ह्याच्या आतमध्ये होता बघा, एंडोलिम्फ, एंडोलिम्फॅटिक सॅकमधून येणारा तोच त्या कॉक्लिअर डक्टमधून आत जातोय. सो सेंटरला आहे एंडोलिम्फ इथे आणि ह्या 2 ठिकाणी आहे पेरिलिम्फ बाजूला. पेरी म्हणजे पेरिफेरीला. ओके, आता आपल्याला या सगळ्या मेकॅनिझममधून आपल्याला ऐकायला कसं येतं ते आपण एक शॉर्टमध्ये बघूयात. त्याला म्हणायचं आता मेकॅनिझम ऑफ हिअरिंग. अवघड नाही आहे, सोपं आहे, कसं ते आपण बघू. साऊंड इज कलेक्टेड ॲट द एक्सटर्नल इयर, ट्रान्समिटेड थ्रू द ऑडिटरी कॅनल टुवर्ड्स द टिम्पॅनिक मेम्ब्रेन or eardrum. Tympanic membrane vibrates, gives these vibrations to the ear ossicles that is malleus, incus and stapes. The vibrations are amplified. Then the stapes gives these vibrations as sound waves to the endolymph inside the cochlea. Endolymph inside the cochlea is vibrated and produces a sound wave. ओके, पुढे काय होतं बघू. तो जो आहे तो बेसिलर मेम्ब्रेन इज नाउ व्हायब्रेटेड अँड दिस बेसिलर मेम्ब्रेन हॅज सर्टन सेल्स नोन ॲज हेअर सेल्स. हेअर सेल्स ज्या असतात त्या हेअर सेल्स स्टिम्युलेट होतात. हेअर सेल स्टिम्युलेट झाल्या की त्याला हेअर सेल काय म्हणतात, कारण त्याच्या डोक्यातून अशा सिलिया टाईप ही समजा एक सेल आहे तर त्याच्या पायातून अशी एक हेअर लाईक प्रोजेक्शन बाहेर आलेलं आहे. ही सेल ज्यावेळेस स्टिम्युलेट होते त्यावेळेस हे हेअर त्याचे हलतात आणि त्याच्या खाली नर्व आहे, नर्व फायबर आहे. हे बघा, तर मग ज्यावेळेस ही वरची सेल हलेल, का बरं हलेल, ती इथं आहे. हा एंडोलिम्फ, पेरिलिम्फ हल्ला तो इथं ट्रान्समिट झाला, एंडोलिम्फ पण हल्ला म्हणून इथलं मेम्ब्रेन हल्ला. मेम्ब्रेन व्हायब्रेट झाल्यामुळे सेल्ससुद्धा व्हायब्रेट झाल्या, ह्याला म्हणतात हेअर सेल्स. हेअर सेल्स व्हायब्रेट झाल्यामुळे त्यांचं सिलियाला एक एक्सटेन्शन व्हायब्रेट झाले आणि या ठिकाणी नर्व इम्पल्स जनरेट झाला आणि तो नर्व इम्पल्स ह्या नर्व फायबरमधून ट्रान्समिट झाला आणि ट्रान्समिट झाल्याच्या नंतर तो नर्व इम्पल्स जातो ह्या ऑडिटरी नर्वमध्ये. ऑडिटरी नर्व जाते
ऑडिटरी कॉर्टेक्स ऑफ द टेम्पोरल लोब ऑफ द ब्रेन, आणि तिथे गेल्याच्या नंतर जे काय साऊंड आलेला आहे तो साऊंड रिकग्नाइज होतो आणि त्या साऊंडला एक त्याला रूप दिलं जातं. अशा प्रकारे देर इज मेकॅनिझम ऑफ हिअरिंग जे आपण या पार्टमध्ये आपण शिकलेलो आहोत. त्यानंतर आपण बघणार आहोत शॉर्टमध्ये डिसऑर्डर्स ऑफ द नर्वस सिस्टीम. ओके, तर आपण बघणार आहोत की सम डिसऑर्डर्स ऑफ द नर्वस सिस्टीम. ह्या फक्त हायलाईट केलेल्या काही डिसऑर्डर्स आहेत. आपण त्यांची नावं बघून शॉर्टमध्ये त्या डिसऑर्डर्स म्हणजे नेमकं काय ते आपल्याला बघायचं आहे. पूर्ण नर्वस सिस्टीमच्या डिसऑर्डर्स कव्हर करणे शक्य नाही आहे आणि ते आपल्या सिलेबसमध्ये पण नाही आहे. न्यूरोलॉजीचा म्हणजे स्टडी ऑफ डिसीजेस ऑफ द ब्रेन हा न्यूरोलॉजीचा अभ्यासक्रम जो आहे तो 3 वर्षाचा असतो. तो केवळ असतो MBBS 5.5 वर्षाचा MBBS, त्यानंतर 3 वर्षाचं MD, हे झाल्याच्या नंतर 3 वर्षाचा DM न्यूरोलॉजी असा कोर्स असतो आणि त्याच्यामध्ये स्टडी ऑफ डिसीजेस ऑफ द नर्वस सिस्टीम हा केला जातो. म्हणजे टोटल 5.5 म्हणजे 8.5 11 वर्षांचा असं तो आपल्याला तो म्हणता येईल. पण आपण ते शॉर्टमध्ये 11.5 मिनिटांमध्ये आपण बघूयात की कशा प्रकारे त्या डिसऑर्डर्स ऑफ द ब्रेन आहेत. पहिला जो सेट ऑफ डिसऑर्डर्स आहे दॅट इज नोन एज सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स. त्याच्यामध्ये आहेत पहिला आहे इंटेलेक्च्युअल डिसेबिलिटी. इंटेलेक्च्युअल डिसेबिलिटी म्हणजे आधीच्या काळी त्याचं नाव होतं मेंटल रिटार्डेशन. इंटेलेक्च्युअल डिसेबिलिटी म्हणजे ज्या वेळेस IQ किंवा इंटेलिजंट कोशंट हा कमी असतो, समजून घेण्याची शक्यता जी आहे ती कमी असते, त्याला म्हणतात इंटेलेक्च्युअल डिसेबिलिटी. आता त्याला मेंटल रिटार्डेशन अजिबात म्हणत नाही, त्याच्याऐवजी इंटेलेक्च्युअल डिसेबिलिटी असंच नाव देतात. ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर्स. ऑटिझम हा असा एक आजार आहे की ज्यामध्ये तो व्यक्ती आत्ममग्न होतो किंवा एकलकोंडा होतो आणि त्याच्यामुळे तो व्यक्ती सोशल कॉन्टॅक्ट्स ठेवू शकत नाही किंवा समाजामधील लोकांशी इतर लोकांशी बोलू शकत नाही, आय टू आय कॉन्टॅक्ट ठेवू शकत नाही. त्याला आपण ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर्स असं म्हणतो. बायपोलर डिसऑर्डर. बायपोलर डिसऑर्डर म्हणजे काय की मूड चेंजेस होतात. बायपोलर डिसऑर्डर म्हणजे बाय म्हणजे 2, बायपोलर म्हणजे एकदम मूड एकदम डाऊन होतो त्याला आपण डिप्रेशन म्हणतो. मूड एकदम हाय होतो त्याला म्हणतात मॅनियाक डिप्रेसिव्ह इलनेस असं त्याला म्हणतात. म्हणजे तो व्यक्ती ह्या दोघांच्या मध्ये राहतो. एक तर तो मॅनियाक असतो म्हणजे एकदम त्याचं डोक्यामध्ये असं असतं की तो खूप राजा आहे आणि एकदम डिप्रेशनमध्ये असतो की आता मरायचं आहे. या दोघांच्या मध्ये तो व्यक्तीचं आयुष्य चाललेलं असतं, त्याला म्हणतात मॅनियाक डिप्रेसिव्ह सायकोसिस किंवा बायपोलर डिसऑर्डर. डिप्रेशन म्हणजे की ज्या वेळेस व्यक्तीला आयुष्यामध्ये फ्रस्ट्रेशन येतं आणि माणूस एकदम निराश होतो, नैराश्य त्याला डिप्रेशनमध्ये. अँझायटी म्हणजे की व्यक्तीला सारखं असं काहीतरी भीती वाटत राहते, काहीतरी स्ट्रेस येत राहतो, टेन्शन येत राहतं, त्याला म्हणतात अँझायटी डिसऑर्डर. अटेन्शन डेफिसिट हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर ADHD हे लहान मुलांमध्ये जास्त करून दिसतं. यामध्ये 2 कंपोनंट असतात. अटेन्शन डेफिसिट म्हणजे लक्ष देता न येणे आणि हायपर ॲक्टिव्हिटी म्हणजे कंटिन्यूस काहीतरी करत राहणे, कंटिन्यूस इकडून तिकडे तिकडून तिकडे तिकडून तिकडे हा अभ्यास, हिंदीचा अभ्यास, मॅथ्सचा अभ्यास, बायोलॉजीचा अभ्यास असं फिरत राहणे पण कशावरच लक्ष केंद्रित करू न शकणे हीच ADHD. आणि स्ट्रेस रिलेटेड डिसऑर्डर्स. स्ट्रेस म्हणजे मेंटल स्ट्रेस, इमोशनल स्ट्रेस, भावनिक त्या व्यक्तीला हे येतो, स्ट्रेस येतो, अशा त्यांना म्हणायचं स्ट्रेस रिलेटेड डिसऑर्डर्स. ह्या डिसऑर्डर्स सोडून आणखी सुद्धा काही डिसऑर्डर्स आहेत. त्यामध्ये प्रायमरी ज्या आहेत त्याच्यातलं एक आपण समजावून घेऊयात. एक आजार आहे, त्या आजाराचं नाव आहे पार्किन्सन्स डिसीज. पार्किन्सन्स डिसीज या डिसीजमध्ये ब्रेनमधील डोपामिनची कमतरता होते आणि डोपामिन कमी झाल्यामुळे त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये मसल्स जे आहेत त्या मसल्समध्ये ट्रेमर्स येणे आणि विकनेस जाणवणे अशा प्रकारचा त्रास त्या व्यक्तीला होऊ शकतो. त्याला आपण म्हणतो पार्किन्सन्स डिसीज. दुसरा जो आजार आहे त्याचं नाव आहे अल्झायमर्स डिसीज. अल्झायमर्स डिसीजमध्ये काय होतं
की व्यक्तीची जसं जसं वय वाढतं तसं तशी व्यक्तीची स्मरणशक्ती जी आहे ती कमी होत जाते आणि त्याच्यामुळे त्या व्यक्तीला काही लक्षात राहत नाही आणि म्हणजे नावंसुद्धा लक्षात राहू शकत नाही. व्यक्ती तो काय करत होता, कुठे गेला होता, व्यक्ती हरवून जातो. अशा प्रकारे तो व्यक्ती जो आहे तो पूर्ण स्वतःलाच आणि सगळ्या इतर लोकांना विसरून जातो. हा जो अल्झायमर्स डिसीज हा जनरली ओल्ड एजमध्ये होतो आणि त्याच्यावर काही उपचार सापडलेला नाही. हे सगळे आजार सोडून आपण आता दुसरं जे म्हणतोय की डिसऑर्डर्स ऑफ नर्वस सिस्टीममध्ये जसं की इन्फेक्शन्स होऊ शकतात. इन्फेक्शन्स कुठल्या कुठल्या पार्ट्स होऊ शकतात. मेनिंजस होते, ब्रेनचे कव्हरिंग, मेनिंजसचं इन्फेक्शन झालं तर त्याला आपण म्हणतो मेनिंजायटिस, बरोबर. जर ब्रेन मॅटरचं इन्फेक्शन झालं तर त्याला आपण म्हणतो एन्केफेलायटिस. ओके. जर स्पायनल कॉर्डचं इन्फेक्शन झालं तर त्याला आपण म्हणतो मायलायटिस. हे अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे इन्फेक्शन होऊ शकतात. TB हा असा आजार आहे जो ब्रेन, स्पायनल कॉर्ड, बोन, स्कल, व्हर्टेब्रल कॉलम सगळ्या ठिकाणी इन्फेक्शन करू शकतो. ओके. परत काही काही आजारांमध्ये व्यक्तीला झटके येतात. झटके येण्याला आपण म्हणतो कन्व्हल्जन्स. आणि हे कन्व्हल्जन्सचा आजार, कन्व्हल्जन जर सारखे सारखे येत राहिले जर सारखे येत राहिले तर त्याला आपण म्हणतो इपिलेप्सी. ओके. किंवा त्याला आपण म्हणतो फिटचा आजार. ओके. ते अशा प्रकारे ते असतं. कधी कधी काही इंजुरीज झाल्यामुळे ब्रेनमध्ये फ्रॅक्चर होऊ शकतात, रक्तस्राव होऊ शकतो. त्याला आपण म्हणतो हिमोरेज. त्याच्यातून व्यक्तीला एका साईडचा पॅरालिसिस येऊ शकतो. त्या आजाराला म्हणतात स्ट्रोक किंवा पॅरालिसिसचा आजार. ओके. त्याच्यानंतर ब्रेनमध्ये रक्तस्राव होऊ शकतो. त्याचप्रमाणे रक्ताच्या गाठी तयार होऊ शकतात. त्याला आपण म्हणतो थ्रॉम्बोसिस. त्याच्यामुळे सुद्धा स्ट्रोकसारखा आजार व्यक्तीला होऊ शकतो. ओके. सो हे असे वेगवेगळे आजार आपण याच्यामध्ये पाहिले. आपल्या ह्या चॅप्टरचा फर्स्ट हाफ संपलेला आहे. सेकंड हाफ जो आहे तो केमिकल कोऑर्डिनेशन तो आपण सुरू करू.